रुपाली ठोंबरे पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे फेसबुकवर कथित चॅट पोस्ट केलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबत व्हॉट्सअपवरचं संभाषण रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केलंय। आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। तर रुपाली ठोंबरे पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता निशाणा साधत काही आरोप केलेले आहेत। फेसबुकवर कथित चॅट हे पोस्ट केलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबत झालेलं व्हॉट्सअपवरचं हे संभाषण असल्याचा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आहे। आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप सुद्धा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। बीडच्या मोर्चावरून ठोंबरेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा भव्य असा मोर्चा हा झालेला आहे आणि याच मोर्चातनं अनेक कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेले होते। दुसरीकडे आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप हा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आहे। तुमच्या संदर्भात एक ट्विट केलेलं होतं, त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटतं। रुपाली ताई या चांगल्या नावाजलेल्या वकील आहेत पुण्यातल्या। त्या सेशन कोर्टात वकिली करतात, हायकोर्टात वकिली करतात। एवढ्या सगळ्या ज्ञानी असलेल्या रुपाली ताई एवढी मोठी चूक कशी काय करत हेच समजत नाही मला। एक तर माझा डीपी काय आहे त्यांनी बघायला होता। माझा डीपी आंबेडकरांचा आहे ट्विटरवर। आंबेडकर फॅशन नाही फ्युजन है तो डीपी आहे माझा। दुसरी गोष्ट असा चॅट कोणी बांगर कुठे हे आणि मी एकत्र होतो सकाळपासून। माझं 3:07 भाषण संपलं आणि 3:26 ह्या चॅट आलाय। म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी। आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही, आम्हाला काही हे नाही करायचं। अख्खी टीम कामाला लागते, त्या टीमच्या मेंबर झाल्या हो। वाईट याचं वाटतं इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिली करतात, एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात। होणार काही नाही, आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही, पण आम्ही सत्य परेशान होऊ शकतो, पराजित नाही। आम्ही केस नोंदवली। आता माझं एवढंच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं। एकतर मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी माफी मागण्याची तयारी ठेवा। टायमिंग आहे बरोबर ना, ते सगळं टायमिंग मिळून लगेच निघतं। अहो सोशल मीडियावरती काम करणारे फार हुशार असतात। आता ह्यांनी त्याचाच वापर केलाय, अख्ख्या महाराष्ट्रभर तो चॅट व्हायरल केलाय। फार सगळ्या टीव्ही चॅनलला चालू असं पण येडा आहे काय असं चॅट करायला? तुला पैसे पाठवतो ते दलित आणि मुसलमान घेऊन ये काय, कशाला दलित आणि मुसलमानांना मध्ये दिसतात? ते काय पैशाचे हावरट आहेत काय? पैशाने विकत घेतले जातात काय दलित आणि मुसलमान? बस करा जातीपातीचं राजकारण, बस करा, बंद करा। याच्यानेच वाटोळं झालं महाराष्ट्राचं। हे जे काय घडतंय ना बीडमध्ये आणि ज्याचे जे पडसाद उमटतायत ते जातीपातीच्या राजकारणाला हे करता ना, त्याच्यातनं हे परिणाम दिसतात। बंद करा, बंद।